ठाई पाहता अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 110. पहा, कोणाच्या हातात ज्ञानेश्वरी असेल त्यांनी पहा. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 110 सापडली का? दुसरा अध्याय. हा, ज्ञानेश्वरी महाराजांनी या काय लावलं का सारी किती 10 दिनांक 10/4/2025. आज आपण एक ओवी पाहू. अध्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक. कळत न कळत माझ्या मनामध्ये 2 दिवस असं येते की आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीचा मुख्य भाग सांगायचा का, असं म्हणून पुन्हा थोडं थोडं सांगूया असं माझ्या बुद्धीमध्ये येते. बघू आता येते म्हणजे ते करायचं. बसा, वेलकम. तुम्ही येत नाही आमचं प्रवचन, आमच्या प्रवचनाला येत नाही. इथे असणे की येणार. आज आलेत का इथे? काल आले. बरं. अर्जुनाला पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला विशेष सांगायचं म्हणजे पहिल्याच अध्यायामध्ये इतकं अवघड तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. कितवा अध्याय आहे? पहिला. दुसरा अध्याय म्हणजे पहिला अगदी नॉमिनल सगळं सांगण्यात गेला आणि दुसरा अध्याय म्हणजे खरं तर ज्ञानात्मक पहिलाच अध्याय. तसं असं सांगतात की अर्जुना, ह्याच चैतन्याच्या जोरावर किंवा चैतन्याच्या ठाई, म्हणजे चैतन्य सगळीकडे एकच आहे आणि त्याच ठिकाणी अनेक शरीरांतरे होती जाती पाहिजे. म्हणजे परमेश्वर शोधायचा असेल तर तो कसा शोधायचा अर्जुना? एकच चैतन्य सगळ्या विश्वामध्ये विलास करत आहे आणि त्याच्यातच अनेक आकृत्या आपल्याला दिसतात. हे बुद्धीला झेपणं अवघड असतं माणसं. म्हणून ज्ञानेश्वरी फार कमी लोक ऐकतात. बुद्धीचं काम आहे. बुद्धी आपल्याला इथे काय हवंय? बुद्धीच वाढवायची आणि हे श्रवण केल्याने बुद्धी आपोआप वाढत जाते. याच चैतन्याच्या हेच चैतन्य म्हणजे कोणतं सांगा आता तुम्हाला? आत्मचैतन्य. बरोबर. एक आत्मचैतन्य प्रत्येकाजवळ आहे. बऱ्याच समजावून सांगतात किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतायत. अजून दुसऱ्या अध्यायामध्ये पुढचं सगळं त्याला सांगायचंय आणि सांगता सांगता तो अवघडून नको जायला याची काळजी भगवान श्रीकृष्ण घेतात. ते कदाचित अवघडून जातो. यांची काळजी घ्यावी लागते आम्हाला, ह्यांची अवघड सगळ्यांची. नाही, तुम्ही नाही एवढे आता सगळे अवघडले. मी नवीन आहेत ना जरा, त्यांना थोडं होतं. तसा अर्जुन नवीन आहे. नवीन मनुष्य असला की तो गांगरतो लक्षात. आणि एकदम त्याच्या बुद्धीला जर ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता जर सुरू केली तर तो पूर्णच गांगरतो. म्हणजे सद्गुरूंची ओळख होण्याआधीच तो निघून जातो. इतका अवघड नकोच बाबा आपल्याला, नाही का? म्हणून मग तरी पण ज्ञानोबा इतके हुशार आहेत किंवा भगवान श्रीकृष्ण इतके हुशार आहेत की ते अर्जुनाला अगोदरच अवघड. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की भगवद्गीता जेव्हा सुरू झाली तेव्हा ती अर्जुनाची बुद्धी किती चपखल असेल त्याच वेळेला सुरुवातीला इथं हे सांगता येते की बुद्धीच्या ठाई तू लक्षात ठेव चैतन्यांतरे होती जाती पायी. ते तू लक्षात ठेव. म्हणजे अर्जुन अगोदरच किती अधिकारी आहे पहा. आपण शिक्षण म्हणजे इथं शिक्षण घेताना पहिला अध्याय दुसरा अध्याय सुरू करतो, पण भगवद्गीता इथं सुरूच नाही. भगवद्गीता केव्हा सुरू झाली? भगवद्गीता केव्हा संपली? आता हल्ली शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये म्हणतात की शाळेत आता भगवद्गीता सुरू करायची. असं जर लहान वय असेल तेव्हा सुरू केली भगवद्गीता नक्की संपली. कळलं? अर्जुन पण असाच गांगरला थोडासा, त्याला पण काय कळलं नाही पटकन. तैसी चैतन्य. तैसी म्हणजे कैसी? त्याचं उत्तर माग आहे पहा. एक कौमारत्व दिसे. एवढीशी मुलं सगळे दिसतात की नाही आपल्याला? ते
मग तारुण्याचे भ्रंश आहे. तोच मुलगा उद्या मोठा झाला, तरुण झाला की त्याचं कौमारत्व म्हणजे कुमारत्व, लहानपण गेलं कुठे? आपल्याला दिसतंय का ते इकडं उभा आहे किंवा तिकडं चाललंय, असं दिसत नाही काय? कुठं गेलं मग? म्हणजे एकात एक एकात एक एकात एक असं केलंय देवाने. एकाच शरीरामध्ये या 3 अवस्था परमेश्वराने घालूनच ठेवलेले आहे. एक अवस्था बदलली की दुसरी येते, दुसरी बदलली की तिसरी येते, आणि तिसरी बदलली की चौथी येते. आता आपली कोणती अवस्था आहे? चौथी. हा, 3 अवस्था: कौमारम, यौवनम, जरा. जरा. कौमारम, यौवनम, जरा. कौमारमच्या आधी बाल्य. बाल्य. हा, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी त्यांना हे अगोदर सांगायचंय की अर्जुना, हे वयाचे भेद जे आहेत ते जगामध्ये ठरलेलेच आहेत, त्यात काय मोठं विशेष नाही. म्हणून काय कर, स्थिर. सध्या अभ्यासात लक्ष नाही वाटते. अभ्यासात लक्ष आहे का? आहे ना, बस अभ्यासात लक्ष द्या. हा, येथे कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रमसे. तरुण झालं की कौमारत्व कुठे गेलं माहित नाही. आई वडिलांनी विचारलं, काय रे कुठे टाकलं ते कौमारत्व? एवढं आता तू लहान होता तेव्हा आम्ही तुम्हाला असं खेळवायचं तसं खेळ, ते कुठे दिसते? आता दिसत नाही. परी देहची न नासे, हे विशेषत्व काय आहे? सगळ्या अवस्था देहावर येतात, अवस्था नासतात, पण शरीर मात्र नासत नाही. अर्जुना, एकाच शरीरावर बालपण, तारुण्यपण आणि वृद्धपण या 3ही अवस्था एका पाठीमागून एक येताना दिसतात, जातानाही दिसतात, पण ते शरीर कुठे गेलंय का तोपर्यंत? असा त्याचा अर्थ. चैतन्य कुठे गेलंय का आतलं? चैतन्य तर तसंच आहे. ऐसे जाणे. पुढं काय सांगितलंय? व्यामोह दुःख कोणाला नाही. व्यामोह म्हणजे काय सांगा? व्यापक. व्यामोह म्हणजे व्यापक. सगळ्या जगभराची दुःख असतात आपल्या, असतं का नाही? मला तर सगळ्या जगात म्हणजे तुम्हीच माझं जग आहात. तुमच्या सर्वांचं दुःख काय, आनंद जो काय आहे तो मला घरी आठवत असतो. प्रत्येकाचा नंबर आहे इथं. नंबर म्हणजे फोन नंबर नाही, व्यक्तिगत. हा, तेव्हा मला कळतं ते की कोण कशात आहे आता, कोण कशात आहे आता. हा, म्हणून मग तेव्हा काळजी वाटत असते की आपल्या भक्ताला इतकी संकट आहे, इतक्या अडचणी आहेत, त्यातून तो मार्ग काढेल का, शक्य होईल का? मला माहिती आहे, ज्या अर्थी मला शक्य झालं त्या अर्थी हा ते आहे, ते गणितच आहे. तैसी अर्जुना चैतन्याच्या ठाई. लहान असतं मूल, लहान बाळ असतं, त्याचं कोण होतं? थोडस बालरूप होतं. बालरूप झालं की तारुण्य येतं, तारुण्य झालं की वृद्धपण येतं. बरोबर. ही सगळी अवस्था जर चैतन्याच्या ठाई, आपण म्हणू देह बदलतात का, पण कोण बदलवतं ह्या अवस्था? हा, ईश्वर बदल. ये शरीरांतरी होती जाती पाही, ऐसे जाणे. इथपर्यंत मायेचा पडदा तुमच्या बुद्धीच्या तिथून गेला पाहिजे. हे कळलं पाहिजे आपल्याला की आपण बाल होतो, मग तरुण झालो, आता वृद्धही झालो. मग वृद्धत्वामध्ये अजून ज्ञान आपल्याला पूर्ण मिळालंय का असं विचार. म्हणजे नाही जरी तुम्ही म्हणणार तरी पण मिळालंय का, तर तुम्हाला पुष्कळ अंश मिळालेला आहे. आई ज्ञान बोलते की नाही घरी? हा, बोलते, ज्ञान मिळाले, कळलं? मग ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे. म्हणजे ईश्वर हे एक चैतन्य आहे जे सगळ्या विश्वामध्ये हवेच्या रूपाने आहे, प्रकाशाच्या रूपाने आहे, नंतर कशाच्या आहे? नाद रूपाने आहे. ही सगळी रूप आहे. आणखी कशाच्या? प्रकाश रूपाने, शक्ती रूपाने आहे. हे सगळं आपल्याला काय होतंय आता? समजतंय. पण चैतन्य मात्र एकच आहे.
असं ज्याला समजतं अर्जुना त्यासी नाही व्यामोह. म्हणजे तुम्हाला सगळ्या काय नाही व्यामोह म्हणजे काय सांगा. मोह आणि व्यामोह. व्यापक मोह. व्यापक मोह म्हणजे काय सांगा. शुद्ध मराठी सांगा. तुम्ही सांगू शकता शुद्ध मराठीत. अवघड नाही सांगा. सारखा किंवा भरपूर. हा भरपूर म्हणजे काय भरपूर मोह किंवा सारखा. मोह नको आपण साधा शब्द. माया माया माया. मोह नको. माया समजली की नाही बस. आता सांगा मायेचं छान छान उदाहरण. काय ते सांगा. मी माझी. तुम्हाला एक गंमत सांगते. आमचा भाऊ लहान होता. माया कशाला म्हणतो. ती माया असते माणसाला. सांगितलंय मी मला. सांगितलं तुम्ही. आमचा भाऊ लहान 10-12 वर्ष 10-12-13 वर्षाचा असेल आणि मी पण होते त्याच्याबरोबर छोटीशी. आंबळ नावाचं एक गाव होतं कुठल्या तरी शिरोळ तालुक्यात तिकडे खेडे. तिथं दादा शिक्षक आणि आम्ही तिथं असायचो. पण आठवडा संपला की शनिवारी आमचा भाऊ काकांकडे जायला उत्सुक असायचा. कारण तिथं सगळ्या मज्जा असायची. खेळणं धावणं खाऊ खाणं सगळं. दादा थोडे कडक होते आमचे. दादांना बाकीचं हे नसायचं. आमच्या अण्णा लाडा करायचे. भाऊ धावायचे त्याच्यावर मी पण धावायचे. मला बाकीचं काही कळायचं नाही पण जायची. पण परत जायची वेळ आली. आता व्यामोह सांगते. परत जायची वेळ आली की भाऊ काय करायचं माहिती. डायरेक्ट तिथे जाऊन बसायचं. अरे रमेश चल लवकर गाडी निघालीये. स्टँड जवळच होत. आमचे काका आहेत. चल रमेश आवरलं का झालं का. हो हो आलोच. आलोच म्हणता म्हणता ती गाडी गेली सकाळी 10ची. काय झालं नाही म्हणलं माझं आवरलंच नाही. 10ची गाडी गेली. बघा आता हा मोह. त्याचा मोह त्या आजीजवळ असायचा. आमच्या आजी त्याचं फार प्रेम. काय असेल माहिती नाही पण आमची माया. हा ओढ ओढ. हा नात. आणि त्याला पण तितकीच. ती माया इतकी माया कशाची पाठ माहित नाही मला पण खूपच माया. आणि मग ते कसं तरी पण दुपारची गाडी सकाळची गेली दुपारची गेली संध्याकाळची गेली. तो दिवस गेला. मग भाऊ आमचा उड्या मार. आता दुसरा दिवस आला. एखादे दिवस शाळा बोलली ठीक आहे. दादा खूप कडक होते आमचे. दुसऱ्या दिवशी तसंच यांचं रेकॉर्ड. मग मी म्हणायचे अरे भाऊचं मी छोटीच होते. चल लवकर दादा ओरडतील. तरी तो त्याचं तीच ट्रीटमेंट चालू असायची. 2-2 तास तिथं याचं नाव. आणि आई आमच्या आजी आणि तो सारखे गळ्यात पडून रडायचे. शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही स्टँडवर गेलो बरं का. 2 दिवस तर गेले बघ. तिसऱ्या दिवशी स्टँडवर गेलो तर भाऊ खिडकीत बसून रडतोय. किती रडायचं. किती जवळ गाव आहे 10 किलोमीटर. इतकं रडायचं इतकं रडायचं. ती आई आजी आमची खाली रडायची. हा वर रडायचा आजी खाली. हा वर रडायची. मी बसलेली याच्या जाय. मला एवढं रडू नाही बाबा यायचं. आणि मला माहिती आहे ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो विनाकारण शोक नाही करत. लक्षात आपोआप होतं. मनुष्य आहे शेवटी. पण शोक वेगळा आणि मोह वेगळा. लक्षात विनाकारण शोक करणं वेगळं आणि मोहात शोक करणं वेगळं. हा मोहासाठी शोक करणं. ते रडायची थांबायचं. मी म्हटलं तुम्ही थांबा. तर एसटी निघाली. बाबूला म्हटलं किती रडतोस काय भाग झालं. ती आजी आमची खालून ओरडली. म्हणजे बघ बघ ही खाटकाची बहीण कशी बसली. तिला रडू येत नाही. अशी गंमत आहे. अशी मोहाची उदाहरणं खूप पाहिलेली आहे. याला मोह म्हणतात. मोह म्हणजे आंधळेपणा. मोह म्हणजे विनाकारण शोक करणे. मोह म्हणजे खूप माया. मायेत बुडाले. आता इतकं कोणी नसतंच. आता मुलं पण काही इतकी मोहात बिवात काय नसतं. कोणी नाही. काय नाही तसं नॉर्मल आहे सगळं. हल्ली देवानेच मोह कमी केलाय. माया मोबाईल मध्ये माया घातली. अर्जुना याला व्यामोह म्हणतात. काय म्हणतात. व्यामोह म्हणजे व्यापक. हा अशा तऱ्हेचा मोह
कधी बहुतेक नष्ट होत नाही. अशा मनुष्याला कधीही ज्ञान घ्यावं किंवा तो रस्ता धरावा, काय ऐकावं देवाचं, काय करावं इकडे लक्ष जात नाही. ठीक आहे. मग लक्ष कोणाचं जातं? स्थिर पुरुष. ये शरीरांतरे तसं आहे अर्जुना. एक चैतन्य, दुसरं चैतन्य, तिसरं म्हणजे वेगवेगळी देह, पशूंचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, हे सगळ्या देहामध्ये चैतन्यच आहे ना. हे लक्षात ठेवा बरं का तुम्ही, सगळे विसरायचं नाही. चैतन्य रूप फक्त आपणच नाही, सर्व प्राणी, सर्व पक्षी, सर्व सर्व जे काही इथं आहे, जे हलतंय ते सगळं चैतन्य. हा? किडामुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत चैतन्यमय आहे. हा, ही त्याची एकच व्याख्या. किडामुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत एकच चैतन्य सर्वांमध्ये खेळत आहे. हे या नाव खरे ब्रह्मज्ञान. खरं ब्रह्मज्ञान व्हावं मनुष्य. मग आता याला जर आपल्याला घालवायचं असेल मोहाला, तर काय करावं? तुमचं मत काय आहे? समजतंय ना? मोह आहे, अजून नाही असं नाही, खूप मोह आहे. बायकोने किती वेळा रागवू द्या तरी परत काय होतंय? कोणी का रागवेल? म्हणजे बायको एक उदाहरण आहे त्यात. किती वेळा काय, एखादी व्यक्ती आवडतीच असते, किती वेळा काही केलं तरी ते तसंच चालतं. लोक म्हणतात चालतं, ठीक आहे. सिनेमा किती वेळा पाहावा एखादा, आता नाही, आता तशी हे पण होत नाही. विषय संपला तो. सिनेमा हा विषयच नाही, आता काय मोबाईल आहे. मोबाईल किती वेळ पाहावा, तिथे पण मोह पहा. किती वेळ मोबाईल कोण कोण पाहतं? आपल्या इथे नसतील तितके. तुम्ही किती वेळ पाहता? पाहता ना? पाहतात म्हणतात. गरजेपुरता तुम्ही पाहता, त्यांना लागतो ना मोबाईल. कळलं? मोबाईल सुद्धा आता सगळे मोह मोबाईल मध्ये आले. लोकांनी घालून ठेवले, शास्त्रज्ञांनी घालून ठेवले. मग तो टाळा, थोडा थोडा टाळा. आपल्याला अगदी नकोच असेल तेव्हा मोबाईल ठेवा. पाहिजे तेवढाच मोबाईल, फोन करण्यापुरता किंवा जे जे काही काम असते. पण हल्ली मिनिटांसारखं ते मोबाईलचीच मैत्री असते. मोबाईल पाहायला डोळे खाली करावे लागतात का समोर? खाली करायला. खाली डोळे असल्यामुळं बाकीचं जग दिसतं का? आम्हाला सांगा, दिसतं का? मग हा व्यामोहच निर्माण करून ठेवला शास्त्रज्ञांनी. केला असेल कोणीतरी, पण तू केला. कोण शास्त्रज्ञ मोबाईलचे? स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह? ते ऍपल कंपनीचा मालक. ऍपल कंपनीचे. बरं, ठीक आहे. पाकशास्त्र वगैरे सगळं त्याच्यामध्ये. हा, स्वयंपाकाचं पण सगळं त्याच्यामध्ये घालतंय. सगळं घालतंय त्याच्यात. ते पटपट आपले की सगळं येते. सगळंच आहे त्याच्यात. आजकाल पुस्तकं कोणी वाचत नाही, मोबाईलमध्ये हो, मोबाईल. मोबाईलमध्ये सगळं मोबाईल. कुठलाही सब्जेक्ट आहे, सगळे विषय त्याच्यात घातले. गुगल सर्च केलं. अगदी बरोबर. म्हणूनच लोक कुठली ज्ञानेश्वरी घ्यायला हवं. चालेल. ऐश्वर्य पण आहे ते मोबाईलमध्येच आहे. हो, आहे सगळं जग, विश्व सगळं आणि जास्त मोबाईल. ओझं घ्यायचं नाही. हे ज्ञानेश्वरी सुद्धा आहे ना त्याच्यात. आहे ज्ञानेश्वरी. गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, सगळं आहे. उद्गल आहे, त्रिगुण आहेत सगळे. सगळे ग्रंथ सगळे उद्गल पण आहे. माझ्याकडे आहे. ग्रंथ आहेत. मला काय पुराणे आहेत. अर्थाचं नाहीये, पण ओवी आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा अर्थाची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी आहे. गीता आहे. गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळं आहे. मुद्गल पण आहे. ते छान आहे. पण मला उलट होतं माझं की ते काढून जर वाचायला तर डोळ्यांना त्रास होतो. तेव्हा मग आपलं हे होतं. एक शब्द बारीक नाही. हा, आम्हाला व्यामोहाची व्याख्या सांगा. आले तज्ञ आले आता इथे. व्यामोहाची व्याख्या काय सांगा? म्हणजे परीक्षा नाही, असंच. व्यामोह म्हणजे अत्यंत व्यापलेला. हा, पण आम्हाला असं उदाहरण पाहिजे. मोह म्हणजे संपूर्ण आपल्या रोमरोमामध्ये, ह्याच्यामध्ये, बुद्धीमध्ये. ते कळलं, पण आम्हाला उदाहरणाचं कट पाहिजे. हळूवार साधकांनी
याचं परीक्षण निरीक्षण करायचं आहे की आपल्यात काय आहे. मला असं म्हणायचं नाही मोबाईल वापरू नका, कोणीच महाराज असे हल्ली सांगू शकतच नाही, पण मोबाईल शिवाय अडतं सगळं सगळं अडतं. या कलियुगामध्ये राहायचं म्हटल्यावर ते साधन आहे, साधन साधनासारखं वापरा, साध्यासारखं वापरू नका. बरोबर की नाही वाक्य? साध्य नाहीये ते, साधन आहे. तिकडे जाण्याचा रस्ता आहे, रस्ता सापडला की ठेवून द्या. मोबाईलला जीवलग नका समजू, जीवलग घात करू, डोळे घालवी पहिली जास्त त्याचे साधन. आणि काहीही बघू नका मोबाईल, जे काढाल ते निघेल. हे बरोबर, ती जादू आहे. आता ते जादू या आका नाही का, ते आका हे निकाल ते निघायचं. AI हा? ते AI. AI. हे आपण ठीक बुद्धी आहे. ठेवायचं आणि ते येतं. हा तसं है काय? ना का? हाका मारली की तो जादूगार आहे, तसं मोबाईल आहे. पण या यंत्राला सावधगिरीने जर आपण हाताळलं तर तो आपल्याला फायदाही देईल आणि आपल्याला मोह पण नाही होणार. हे आपल्यावर अवलंबून आहे. अर्जुना, चैतन्याच्या ठाई, चैतन्याच्या ठिकाणी हे सगळं, म्हणजे चैतन्य हे अधिष्ठान आहे, त्याच्या ठिकाणी हे आहे असं जर आपण समजलो की याला अधिष्ठान. आता मोबाईल निर्माण झाला असं मी म्हटलं, पण मोबाईल निर्माण करणारा खरा आहे का त्याला जन्माला घालणारा खरा आहे? त्याला जन्माला घालतात. बुद्धी म्हणजे कोण आहे? बुद्धी त्याला बुद्धी देणारा कोण आहे? परमेश्वर. मग तो खरा आहे. म्हणजे मोबाईल वाला पण खरा नाहीये आणि मोबाईल पण खरा नाही. पण मोबाईल मध्ये ज्ञान नाही का? आहे. सर्व प्रकारचं उलट आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. हे त्यांचे उपकार आहेत. मोबाईल वापरणारा पण शास्त्र. हा ते तर भाग तो पडतं. पुढचा सगळं आहे, पण आपली बुद्धी काय हवी आहे की हे सगळं काय आहे, हे नष्ट होणारं सगळं आहे. ही बुद्धी म्हणजे हे तत्व आपल्या बुद्धीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्जुना, हे जो लक्षात ठेवी त्याला मोह होणार नाही. अशी व्याख्या दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली. हे मला 2 दिवस मी चिंतन करते या ओळीचं, त्याचं मला आश्चर्य वाटत आहे की अर्जुनाची बुद्धी कुठल्या कुठे असेल. मग त्याला दुसऱ्याच वेळेस दुसऱ्याच अध्यायात सांगितलं, व्यामोहाच्या ठाई ते काय, चैतन्याच्या ठाई. चैतन्याच्या ठाई शरीरांतरी होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह. सहज सांगितलं. अर्जुनाला कळलं का नाही, काय विचारलं नाही. म्हणून मला असं वाटलं की पहिला अध्याय नुकताच काय झाला, मी पार्थ द्रोणाचा केला ते झालं, म्हणजे मोह कसा आहे ते दाखवले. म्हटलं की दुसऱ्या अध्यायात एवढी मोठी ओळी घातली त्याच्या डोक्यात. तसं आपल्याला सुद्धा आता आपली बुद्धी पुष्कळ व्यापक आहे आणि पुष्कळ गंभीर पण आहोत आपण. गंभीर म्हणजे चांगल्या अर्थाने, की ज्ञान आपल्याला काय होतं बुद्धीमध्ये सांगितलं की येतं. तसं हा चैतन्य कुठे आहे? चैतन्य आपल्या शरीरामध्ये दाखवा. ते नाही, मुख्य चैतन्य कुठे आहे? हे असं दाखवा. इथं ब्रह्मकुंड आहे, त्याच्यामध्ये आत्मचैतन्याचा बिंदू आहे. केवळ काय आहे? बिंदू. केवळ काय आहे? त्या बिंदूचा प्रकाश जो आहे तो सर्व शरीरभर एकला. त्या बिंदूत हवा आहे, ती सर्व शरीरभर टाकली. त्या बिंदूत चैतन्य आहे, ते सर्व शरीरभर टाकलं. त्या बिंदूत काय आहे? रसवत्ता आहे, ती सर्व शरीरात टाकली. अजून एक नाद, शक्ती आहे. हे सगळे पदार्थ फक्त इथं आहे, हे मला सांगायचं. अर्जुना, चैतन्याच्या ठाई एवढंच चैतन्य इथे बिंदू स्वरूप. परमेश्वराला काय अशक्य सांग? तो बिंदू आहे तसा सिंधू पण आहे. सिंधू केवढा मोठा आहे? चैतन्याची चेतना बिंदू आहे ना, तसं सिंधू पण आहे. सगळी स्वरूप त्याची आपल्या समोर उघडी आहे. तरी मनुष्याला अर्जुना कळत नाही. तो म्हणतो कुठे देव, मी कुठं पाहिला. उघड्या डोळ्यांनी देव दिसतो, दिसतो की नाही पहा.
दिसावा, आपण चिंतन करावं म्हणजे कळतं. प्रथम दिसतो, मग कळतो, मग आकळतो. कळलं, मग सद्गुरू भेटावा म्हणजे पूर्ण दिसतो. बरोबर, ज्ञानाने पूर्ण दिसतो. म्हणून शरीरांतरे आहेत सगळी तो, चैतन्य एकच आहे. मी मागे सांगितलं हे कुठून आलं, काय आलं. विश्वाची रचना इतकी अद्भुत आहे, मनुष्याची रचना इतकी अद्भुत आहे की कोणत्याही इंजिनियरला ते सापडणार नाही, एक्सेप्ट हे शास्त्र वाचलं तर सापडेल. म्हणजे शास्त्र सद्गुरूशिवाय सुद्धा ते कळत नाही. सद्गुरूंशिवाय नाही. तो तर मुद्दा आणखीनच वेगळा आहे. त्याला एखादा कॅप्टन भेटावा लागेल, मग कॅप्टन सगळ्यांना ती वस्तू वाटून देतो आणि मग ती वस्तू पुरवते सगळ्यांना. कळलं? म्हणजे अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात केवढं ज्ञान सांगितलं, किती मोठं ज्ञान. चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे हे जो जाणतो तया नाही व्यामोह दुःख. हे जर जाणलं अर्जुना तर त्याला मोहाचं दुःख नाही. अवघड आहे का सोपं आहे? आपण एवढं ज्ञान ऐकतो तरी मोह होतोच आपल्याला, नाही कसा होतो? कमी झाला नाही. काय माहिती म्हणजे काय माहिती, म्हणजे मोह म्हणजे काय तेच माहिती नाही. काय छान आहे. कृष्णानंद स्वामींचे हे उपकार आहेत. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. एकच व्यक्ती होऊन गेली जगामध्ये, पण तिचे इतके उपकार झाले की ते उपकार आत्ताही चाललेत, पुढेही चालणार आहेत, आणखीन पुढे चालणार आहेत. विश्वाच्या पसाऱ्यामध्ये हे उपकार कधीही नष्ट होणार नाहीत याची मला खात्री आहे. हा मार्ग असाच चालणार आहे, चालावा. जो कोणी पुढचा असेल, पुढचा कोण जे असेल, त्यांनी तो घेऊन असाच व्यवस्थित चालवावा. शिष्य किती आहेत हे मोजू नयेत. ज्याला विश्वात्मक ज्ञान द्यायचं आहे असा एक जरी असला तरी त्याला द्यावं. गुरुजींकडे आपण किती होतो? आम्ही 4-5 जणच होतो. मोजू किती होतो नाही. बाकीचे शिबिर वगैरे घ्यायचे सगळे करतो सामान्य माणसं. त्यातले 3-4 जण आम्ही शंका विचारायचो, असं इतकेच होतो. मग ही जी शरीरांतर आहेत अर्जुना, ही भगवंताची लीला आहे. ही लीला आहे. काय कसे असते शरीरांतर? आता आज खवले आले नाहीत. आजच काय दुपारी झोपलं का रात्री पहाटे, म्हणजे रात्री झोपले होते विवेक महाराज. पहाटे त्यांना एक दर्शन झालं की खवलेजींचा मुलगा तो गेलेला आहे ना, 10-11 वर्षाचा, 12 वर्षाचा, तो मुलगा त्यांना कुठल्या 7व्या लोकामध्ये दिसला आहे बरं का. पण तो मुलगा त्याचं काहीतरी आहे, म्हणजे तो विशेष आहे कोणी. आता 7वा लोक म्हणजे मगाशी मी सांगितलं महालोक. हे बघा, भूलोक, भूलोक, पितृलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक आणि महालोक. 7वा हे सगळे लोकात मी जाऊन आले बरं का, फिरून. मला दाखवले. तुम्ही इच्छा करा, तुम्ही पण जा. मांडी घालायची, श्वास दीर्घ वर घ्यायचा आणि इथे इच्छा मान बोलायची, ते फिरवून आण. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तो मुलगा त्या 7व्या लोकातून यांना दिसला. त्याचा हातात घेऊन आम्ही म्हटलं आम्ही 7 लोक वर चढलो आणि नंतर तो तिथंच राहिला आणि मी घरी आलो. आणि खवले होते, दोघेही होते. खवले दुःख करतात म्हणून हा संदेश आहे ईश्वराचा. कोणाला होणारच भूर लोक, भूलोक, स्वर्ग लोक.
छान छान मस्त आता पण चालेल दिसतंय ना या श्लोकमध्ये तेच सांगितलंय ना की देहिनोस्मिन यथा देहे कौशलम यौवनम जरा हा. तथा देहांतर प्राप्ती हो. धीरस्तत्वनं मिळती. हो, हो. जे स्थिर पुरुष आहेत ना, ती धीरच लक्षणं तत्र न मुह्यते अगदी बरोबर जे स्थिर पुरुष देहिनोस्मिन यथा देहे कौमारम कौमारम यौवनम जरा. तीन हे आहेत देहाचे स्थिर पुरुष कुठं म्हणजे हे होत नाही, गोंधळत नाही या सगळ्या नाही नाही, हे दिसतंय ते वेगळे हे आपण तपश्चर्या करीत असताना सप्त लोक दिसतात. सप्त लोक म्हणजे काय असतं, वरची पृथ्वी आहे अशी ती फिरते, अधांतरी आहे स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. बरं, तिचे फेरे चालू आहे, तरी पण पृथ्वीच्या वातावरणामध्ये वर हा सप्त लोक आहे. वातावरणामध्ये वरती आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, तरी तिच्या वर म्हणजे आता ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, तर हिच्या वातावरणामध्ये हा भूलोक, डोंगर दिसतात ना, तो भूवर लोक, डोंगर दिसतात तो भूवर लोक, त्याच्या वर गेलो की जनलोक. नाही भूलोक, भूरलोक, स्वर्गलोक, मग पितृलोक. एक मिनिट, पितृलोक बरोबर. मग पितृलोक झाला की स्वरलोक, स्वरलोक झाला की जनलोक. हा जनलोक काय आहे, समाजामध्ये जनतेसाठी जे लोक काम करून 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 ते जे लोक गेले सेवा करून, ते त्या जनलोकामध्ये थांबतात. त्यांना ते नको. ते लोक तिथे थांबतात, म्हणजे त्यांना तिथे पाठवलं जातं. ज्यांनी जनसेवा केली ते जनलोकावर. नंतर पितृसेवा किंवा पितृ जे झालेत, अन्नावर त्यांची इच्छा राहिली, गेल्यावर अन्नासाठी परत 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 इच्छा आहे. एक इच्छा मनुष्याला सगळं करायला लागतं, म्हणून इच्छा जिंकायची तोच परमार्थ आहे. इच्छा जिंका. इच्छा म्हणजे वासना, तोच खरा परमार्थ आहे. मग ती काय सांगत होते मी, तप जनलोक झाला, मग तपोलोक. तपोलोकामध्ये तपस्वी, अर्ध तप टाकून कोणी गेलं तर ते तपस्वी. तपस्वी, पण त्या या लोकांना इच्छेप्रमाणे पुन्हा जन्म मिळतो नाही असं. तपोलोक नंतर जनलोक, तपोलोक, महालोक. जे महान लोक होऊन गेले, त्यांना महात्मा वगैरे असे नावं पडली, ते महालोकात आहे. आणि मग पुढे आपले लोक महालोकामध्ये कित्येक मुनी पण आहेत, ऋषी मुनी पण आहेत महालोकामध्ये. आणि मग कुठला सत्य लोक, सर्वाच सत्य लोकामध्ये मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं, व्यास ऋषींचं दर्शन झालं. असं दोन मला तिथं दिसतं. पुष्कळ आहे, सांगण्याचं खूप आहे. पण अर्जुना, इथपर्यंत जर ज्ञान आहे, म्हणजे पृथ्वीच्या भोवताली जे स्तर आहेत वातावरणाचे, ते सगळे या लोकांनी भरलेले आहेत. वैकुंठाचं बाजूला आहे, नाही सप्तस्तर असे वरवर आहेत, काय काय असे वातावरणात पण बाजूला आहे. म्हणजे आपलं मध्ये यमलोक पण लागतो, सूर्यचंद्र वैकुंठ पाताळ, सप्त पाताळ, सप्त पाताळ आहे. म्हणजे अति पाप करणारे जे माणसं सतत पापच करतात. बकरी मारायची म्हणजे बकरीच मारायची, दिवसभर रात्रभर, दिवसभर रात्र. हे लोक कुठे जातात, खूप वाईट आहे. एवढेसे किडे होऊन ते खाली काय करणार मला सांग. ज्याला सांभाळायचे त्याला पण किती अवघड आहे ईश्वराला. आपल्याला काय होतंय बोलायचं, ज्याला ते सांभाळायचे
तेवढे असून इतकं पाप करून त्यांना मारायचं नाही, त्यांना जिवंत ठेवायचंय का तर त्यांना भोग भोगायला लावायचे. ही मॅनेजमेंटच केवढी आहे ते हे इथं सांगितलं. अर्जुना, एवढी जन्मांतर आणि एवढी शरीर येती जाती पाही, कळलं? परंतु हे सगळं जो जाणतोय की हे असं आहे, म्हणजे तुम्हीच हे असं आहे, हे ज्ञान असं आहे, जो जाणतोय तया नाही व्यामोह. भगवंताने सर्टिफिकेट देऊन ठेवले, शिक्का. सर्टिफिकेट म्हणजे हे शब्द, शिक्का म्हणजे सद्गुरूंचे. तया नाही व्यामोह दुःख. हे सगळं जाणून जो आतमध्ये हुशार आहे, आतमध्ये स्मरण करतो आहे, आतमध्ये जप करतो आहे, आतमध्ये प्रत्येक क्षणाला सावधान आहे, असा मनुष्य त्याला व्यामोह दुःख म्हणजे हे तम दुःख किंवा सगळं दुःख, कुठलंच दुःख नाही. मग सर्व देहांपेक्षा मनुष्य देहाला का महत्व आहे सांगा? फक्त मनुष्य एकच गोष्टी म्हणून, फक्त मनुष्याजवळ ज्ञान आहे, ही बुद्धी. अर्जुना, आता शरीराचं वर्णन सांगते, प्रत्येकाचं वर्णन आहे का ज्ञानेश्वरी दिली, ही बुद्धी आहे. अर्जुना, प्रथम जाण बुद्धी. प्रथम म्हणजे कुठून प्रथम? आत्मा कुठे? हा हा इथं बिंदू आहे. तर याचा जो आहे तेजाचा मुद्दा, पॉइंट, त्याच्या खाली लगेच बुद्धी आहे. म्हणजे बुद्धी आणि हे असं चिकटलेलं. त्यामुळं बुद्धीला आत्म्याचा सर्व प्रकाश मिळतो. बुद्धी भाग्यवान आहे. म्हणून ज्याला बुद्धी असते असा प्राणी, असा मनुष्य भाग्यवान ठरतो. तो एखादा शास्त्रज्ञ असो नाहीतर एखादा कारखानदार असो, तो भाग्यवान आहे. पण त्याला ही बुद्धी नाही, म्हणून पुन्हा जन्म आहे. ही बुद्धी नाही, त्यासाठी आत्मबुद्धी पाहिजे. त्यासाठी पुन्हा आत्मबुद्धी लागली. शिकण्यासारखं खूप आहे. काय झालं? हा, व्यामोह दुःख कोणाला होतं अर्जुना? व्यामोह म्हणजे मोहाचं दुःख. जगामध्ये आपण पाहतो ठिकठिकाणी पावला पावलावर मोहच भेटतो मनुष्याला. दुसरं काय भेटतं का सांगा? आता इथून बाहेर पडलं, पहा आता एक आपल्या इथे एक साधिका यायच्या, त्या माझ्या अनुग्रहित होत्या. नंतर नंतर त्या गेल्या आपल्या, त्या कोण अनुग्रह दिला आणि त्यांच्याच अनिष्ट शक्ती होती. काटे काटे म्हणून एक आमच्या ससून ज्या होत्या, त्यांनी अनुग्रह तर घेतला. मला जाणवलं त्याच वेळेस की यांचं शरीर काहीतरी वेगळं आहे, म्हणजे एखाद्या शक्तीने भारलेलं आहे. कळलं मला, मी दिला अनुग्रह. पण भारण्यापेक्षा ते भारलेलं असेल, ती शक्ती काय करायची माहिती का? आत राहणाऱ्या, तो देह धरून राहणाऱ्या शक्तीला सद्गुरूंकडे जाऊ नये हे कळतं. आणि सद्गुरूंकडे गेलं की आपलं मरण आहे हे कळतं. आपण जिवंत राहणार नाही, मग या मनुष्याला छळायचं आहे ते राहून जाईल. ती वाघ नाही कोण काटे नाही, इथे येऊन तिथं बसायच्या त्या बाकड्यावर. आणि ते जे पिशाच्च आहे ते पुढे या लिंबाच्या झाडाखाली बसायचं. इकडे येत गेल्या की पुन्हा चिकटायचं, ते जायचं. मला कळायचं तिला कळायचं. मी म्हणलं कुठे तो, कोण येतो, तो कोण लागलेला आहे, तो कुठे? म्हणलं ते काय बाहेर. मला तर दिसलंच होतं, समजा यायचंच नाही असं. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती किंवा शक्ती आहेत, अनिष्ट शक्तींचे प्रकार आहेत. आता जो माणूस एखादा जीवनामध्ये खूप अनिष्ट करतो तोच ती शक्ती होतो. आणि मग तीच काम म्हणजे विश्व दोन प्रकारचे, एक आपल्यासारखं एक चांगलं विश्व सुंदर, आणि दुसरं हेच विश्व आहे सगळं. म्हणजे वाईट केली की ती शक्ती त्या आसुरी शक्ती, दैवी शक्ती. जी व्यक्ती वाईट करते ती शक्ती तर हो, तीच ती शक्ती. तिला छळते हो. का? अच्छा. बरं, आता आपली वेळ होत आली, वेळ दिला पाहिजे. कळलं का?
मग एक आसुरी शक्ती आहे, दुसरी दैवी शक्ती आहे. अर्जुना, माझी भगवद्गीता ही दैवी शक्तींच्या लोकांसाठी आहे. कळलं? दैवी शक्तीचे लोक घेऊ इच्छितात ज्ञान आणि वाचू इच्छितात, म्हणू इच्छितात, लक्षात ठेवू इच्छितात. त्यांना यावं आम्हाला असं वाटतं. हे दैवी इच्छांचे लोक आहेत. म्हणून अर्जुना, ज्याला मुक्त व्हायचं आहे, मुक्त होणे म्हणजे काय? मुक्त होणं अवघडच आहे तसं. पण काय पुन्हा जन्म नाही. एक झालं, मला या भाषेत पाहिजे, ही भाषा नको. मुक्त होणे म्हणजे मला पूर्ण वाचण्यात मुक्त होणं ना. वाचण्यात पूर्ण मुक्त होणं. एवढं ज्ञान झालं. हा, हो ना. हो, बरोबर. ऊर्ध्वत्व प्राणाचं सुंदर साहेब, तुम्हाला सगळं कळतंय माझं. तुम्ही म्हणताय मला लागत नाही. तुम्ही मला नाराज करू नका. हं? निर्मोह, बरोबर. म्हणजे आता आपण ध्यान शिकलो म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की निर्मोह अवस्था समजा शेवटी तर काय करावं लागेल, कसं असावं लागेल. आता तुमचे श्वास जाऊन बसले तिथं, काय सांगायचं? तुमचा होईल शून्य अवस्था. अति दुःखात भारावून निर्मोह याचा अर्थ की श्वास कारणापुरता सगळीकडे चालतो. आपल्या शरीराचे व्यापार, आपलं खाणं जे सगळे असतील ते व्यापार, प्लस आपल्याला जे काही बाहेर उद्योग करायचे ते, आणि प्लस ज्ञानाचे उद्योग, आणि प्लस ध्यान, आणि मग मुक्त होणे. हे सगळे व्यापार ईश्वर करतो, म्हणजे आत्माराम करतो. कळलं? मग व्यामोह दुःख बाहेर. आपण ज्या वर्गातून आता सुटलोय, शक्यतो सुटलोय, व्यामोह नाही. मोह एवढा एवढासा कुठेतरी असेल ना, मोह असेल एवढा, पण व्यामोह नाही. पहा अर्जुना, चैतन्य सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. अगा, चैतन्याच्या ठाई मांजर असलं तरी आत्माराम तोच, चैतन्य तेच आहे. पुत्र असलं तेच आहे. मग अजून काय? पक्षी असला तेच आहे, उंदीर असला तेच आहे, विंचू असला तेच आहे. एक संत होते ते नाही का, ते विंचवाला वाचवायला गेले. त्यांना वाटलं चैतन्य सगळ्यांच्या ठिकाणी आहे तर त्याला वाचवावं. तर वाचवायला पाण्यातून बाहेर काढलं तर ते नांगी मारत. असं त्यांनी सगळ्या वेळेला त्याला काढलं. एक मनुष्य पाहत होता. म्हणले, सर तुम्ही असं का करताय? तो नांगी मारतोय, तुम्ही त्याला किती वेळा वाचवणार आहात? ते म्हणले, नाही, वाचवणं हा माझा गुणधर्म आहे, नांगी मारणं हा त्याचा गुणधर्म आहे. असा आहे. म्हणून अर्जुना, चैतन्य प्रत्येकाच्या ठिकाणी आहे हे पहिलं तू ओळख. काय आहे? चैतन्य प्रत्येक. जी जी वस्तू हलते चालते ती चैतन्यमय आहे. एक कीटक आहे, तुम्हाला माहिती आहे का? तो दिसत नाही, फक्त असं काहीतरी दोरा हल्ल्यासारखं दिसतो. पाहिले का कोणी? तिकडे दिसतात टेकडी, फक्त असा दोरा हलत चाललाय असं आपल्याला वाटतं. दोराचं, हा, गवताची काडी, बरोबर. गवताचीच काडी, काही कळतच नाही. एक अशी असते नाही का, अशी तिरडी, असं चाललंय, कळतच नाही, असं वाटतं गवताचीच काडी. पण तो एवढा मोठा कीटक आहे, त्याचा श्वास कुठला असेल, त्याचं नाक केवढा असेल, नाक थोडा पण वेगळा, अजूनही गवताचीच काडी. अर्जुना, या चैतन्याच्या, या सर्वांच्या ठिकाणी चैतन्य वस्तू एकच आहे, प्रकाश एकच आहे, गती एकच. चैतन्यामध्ये काय काय येतं? प्रकाश येतो, गती येते, अजून काय येतं? नाद असतो, बरोबर, शक्ती असते. ही सगळी स्थित्यंतर जी होतात, आणि श्वास असतो. ही 5 वस्तू प्रत्येक व्यक्तीच्या ठाई आहे, प्रत्येक वस्तूच्या ठाई आहे. कळलं? आणि हे जो जाणतो, आता मुख्य वाक्य, याचा अभ्यास ज्यांनी केला तया नाही व्यामोह. म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करणारे धन्य आहेत. अर्जुना, तू पण तसा हो
असं भगवंतांनी दुसऱ्याच अध्यायात सांगितलंय. म्हणजे गीता कुठल्या कुठे गेली पहा. म्हणजे अर्जुनाची पूर्वतयारी किती असेल हे मला म्हणायचं. दुसऱ्या अध्यायात म्हणजे सुरुवातीलाच सांगितलंय हे केवढं मोठं ओझ आहे हे. या चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पायी, जे हे जो जाणी तया नाही व्यामोह. बरोबर. व्यामोह म्हणजे मग असं सांगितलं व्यापक. हा गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे मोह कुठे राहतो तुम्हाला सांगितलं. हा आता हे यांना आलं नसतं बरं का, कोणीतरी बोललं म्हणून आलं. आता खूप वर्ष झाली घेतलं. हा मोह कसा असतो ते म्हणताई चिकट फेविकॉलचा. अजून आपण रक्त निघालं ना कधी तर तुम्ही स्वतःला तपासा. आपण तपासावं नाही. मी तपासून झालं माझं तेव्हाच साधारण रक्त निघालं ना. एकदा आम्ही गाडीत बसलो तर माझ्या मागे कोण होतं बहुतेक किरण वगैरे काहीतरी माझ्या टाचेला लागली, या टाचेला डाव्या. मग मी ह्यांना पाठीमागून बोलवलं. म्हटलं बघा लवकर रक्त कसं पळतंय. भगू आहे आणि ते पळतंय. प्रवाही. हा प्रवाही आहे. ज्याचं रक्त प्रवाही आहे साठून राहत नाही त्याचा मोह गेला. साठून नाही राहत पळतंय. म्हणून इथे ओवी अशी दिली की ऐसे जो जाणे तया नाही व्यामोह. अभ्यास वाढवा प्रत्येक. परवा चालू आहे. हा परवा मी चालले होते आणि तिकडे एका मुलीची गाडी आहे. हा मी असं चालले त्या हल्ली लागले. बर तर ते इथून चाल मला कळलं नाही. ते चालले खाली लागतं. मग तू बघितलं हा ते रक्त नुसतं पातळ होतं. बर मी असं चाललं होतं. नंतर मी सांगितलेलं आहे रक्त बघायचं. नेहमी लक्ष द्या. आणि मी ते बघितलं थोडंसं लागलं. आता आम्ही ससूनला असल्या कारणाने मी सोनेकर ताई आम्ही काही जणी ससूनला नर्सेस असल्या कारणाने आम्हाला मी नंतर गुरुजींनी जे जे शिकवलं त्याची परीक्षा मी तिथं पाहिजे. पेशंटचं ब्लड घेतलं तर कोणाचं कसं आहे पाहायला मला मिळालं. मग आम्ही आमचं पण काय कापलं वगैरे कुठं तर ते पाहायचं आपलं पण असं निरीक्षण परीक्षणाने अभ्यास होतो हा. म्हणून आपलं जरी रक्त निघालं आणि दुसऱ्याचं जर निघालं तर ते पाहायचं आपलं कसं आहे आणि त्यांचं कसं आहे. फरक असतो. अभ्यास करा नेहमी आणि डोळसपणाने अभ्यास करा. म्हणून अर्जुना व्यामोह दुःख नाही. व्यामोह म्हणजे मोह आहे. व्यामोह म्हणजे काय व्यापक मोह म्हणजे काय म्हणजे काय हा बोला मला माहिती सर. हा मोह आणि व्यामोह. व्यामोह म्हणजे व्यापक मोह म्हणजे काय सांगा. बुद्धी अंतःकरणामध्ये ते असं म्हणायचं माझं ते माझं हा दुसरं असं म्हणा. साधायचं एवढा अवघड. काय माझं घर आहे की माझं घर आहे. दुसरं जे माझं शेजारचं पण माझंच आहे. आणि माडा जवळजवळ पण माझंच होणार आहे. मी तुझं ते माझं माझं ते माझं. हा वाडा पण बहुतेक आता आमचाच होतोय. मग आम्ही बांधणार आहे. बिल्डर लावायचे आहेत. मग तिथे मोठी बिल्डिंग होईल. मग त्याच्यात 10 खोल्या मी घेणार आहेत. हा व्यापक मोह झाला. पुढं कैसा नेणं मोह वाढीनला येणे बहुतेक काळ व्यर्थ गेला. पुढे म्हणून योग हा लोकला म्हणून योगू हा लोकला लोकी येईल. या लोकांमध्ये अर्जुना मोह का झाला किंवा योग का लोकला ते हा अर्थ आहे. हे आता तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण पाहिजे. आता तर काय काय पाहत असते. अर्जुनालाच म्हटलंय ना भ्रांतीचा क्रांतीया सांगू कल्मशाचा आगर. या मोहाचा डोंगर. हा बस होऊन असं म्हणजे अर्जुनच एवढा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तू भ्रांतीचा सागर. भ्रांती आहे मनुष्य नाहीये तरी त्याच्यावर चित्र दिसते. काही नाहीये भिंत कोरी पण त्याच्यावर चित्र दिसते. का ह्याच्या बुद्धीने रेखाटलेलं ते चित्र आहे ते तिथं दिसते. भास आभास त्याला म्हणायचं मोह. जे बुद्धीला भासतं
आभास आहे, तो आहे मोह. असा मोह तुम्ही सगळेजण तप करणारे आहात, रोज ध्यान करणारे आहात, खूप भाग्यवान आहात सगळेजण. असंच भाग्य स्वतःचं लावून धरा, जपून जपा स्वतःला. व्यामोह हे सगळे आपल्या दृष्टीने नॉर्मल आहेत, ते काय बोलायचं सुद्धा नाही. फक्त आज का तुम्हाला स्मरण करून दिलं. खूप दिवसांनी प्रवचन आपण घेतलं. मला जवळ असं वाटलं की आता आपण थोडीशी ज्ञानेश्वरी पुन्हा सांगितली ते थोडा रंग येईल आणि म्हणून. आणि ज्ञानेश्वरी ही पुंगी आहे आपली आणि प्रेमळ गीत. पुंगी वाजवली की पब्लिक आलंच. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सबसंपन्न की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज, परमहंस समर्थ श्री सद्गुरु महाराज. आता आजच्या